टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। विक्रोळी पूर्वेकडून पश्चिमेकडे जोडला जाणारा विक्रोळी ब्रिज हा आता पूर्ण झालेला आहे आणि अंतिम काम पूर्ण झाल्यानंतर पुढच्या काही दिवसांमध्ये हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। विक्रोळी ईस्ट मधून वेस्टला जाण्यासाठी म्हणजेच विक्रोळीच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवे वरून LBS रोडला जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो आणि मागच्या 5 वर्षापासून या पूलचं काम जे आहे ते सुरू होतं। आता हे काम जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे। अंतिम टप्प्यातला काम म्हणजे अगदी साफसफाई असेल किंवा रंगरंगोटी असेल आणि पथदिव्यांचं काम सुद्धा आता जवळपास पूर्ण होत आलेलं आहे आणि त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये वाहतूक पोलिसांशी समन्वय साधून हा ब्रिज जो आहे तो वाहतुकीसाठी खुला केला जाईल असं देखील मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगण्यात आलेलं आहे। मुंबई महानगरपालिका आणि मध्य रेल्वेच्या वतीनं हा पूल जो आहे तो आता उभारण्यात आलेला आहे आणि जवळपास 18 तुळ्यांचा वेगवेगळ्या टप्प्यामध्ये काम पूर्ण झाल्यानंतर अखेर हा पूल आता वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। ज्या ब्रिजचं काम पूर्ण झालेलं आहे त्या ब्रिजच्या मध्यभागी आपण उभे आहोत आणि पुढच्या बाजूला आपण पाहतोय की हा रोड जो आहे तो LBS रोडला जोडणारा पूल आहे। तर पाठीमागच्या बाजूला विक्रोळी ईस्टर्न एक्सप्रेस हायवे जे आहे म्हणजे पूर्व द्रुतगती मार्ग इथून रेल्वे स्टेशनच्या वरून हा ब्रिज जातो आणि त्यामुळे दोन्ही बाजूला जोडला जाणारा हा अत्यंत महत्त्वाचा पूल मानला जातो। कारण आसपास विक्रोळीच्या परिसरामध्ये यापूर्वी कोणताही ब्रिज नव्हता आणि त्यामुळे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यासाठी रेल्वे फाटकांचा वापर लोक करत होते आणि 5 वर्षापूर्वी रेल्वे फाटक ओलांडून जात असताना होत असलेले अपघात टाळण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेच्या वतीनं एक निर्णय घेण्यात आला आणि तो म्हणजे हा पूल उभारण्याचा आणि तेव्हापासून या पुलाचं काम हे टप्प्याटप्प्यामध्ये पूर्ण होत होतं आणि अखेर आज हा पूल जो आहे तो आता पूर्णपणे जवळपास 100% काम या पुलाचं पूर्ण झालेलं आहे आणि कोणत्याही दिवशी हा पूल जो आहे तो वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरपालिका आणि रेल्वेच्या संयुक्त कामाच्या पद्धतीनं हा पूल जो आहे तो उभारण्यात आलेला आहे। त्यामुळे JVLR लिंक रोड आणि पंतनगर पासून जे विक्रोळी ईस्ट कडून पूर्वेकडे जाणारे यापूर्वी रोड होते तिथे मोठ्या प्रमाणामध्ये ट्रॅफिक होतं आणि त्यामुळे विक्रोळीचा हा जो काही ब्रिज आहे तो वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर मोठ्या प्रमाणामध्ये जी वाहतूक कोंडी होत होती ती सुटण्याची सुद्धा शक्यता आहे आणि त्यामुळे विक्रोळीकडून ईस्ट कडून पूर्वेकडे जाण्यासाठी ज्या लोकांना अडचणी येत होत्या त्या अडचणी सुद्धा सुटण्याची शक्यता आहे। कॅमेरामन हरी नेगी सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई।